T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतावर झाला पैशांचा पाऊस. ICCने भारताला केले श्रीमंत. तर भारतीय टीमला किती बक्षिसाची रक्कम मिळाली, न्यूझीलंडला किती मिळाली आणि इतर संघांना किती बक्षीस मिळाले, हे संपूर्ण बक्षिसांची आकडेवारी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे समनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2026 सलग दुसऱ्यांदा जिंकून हा विक्रम करणारा जगातील पहिला संघ बनला आहे. तर न्यूझीलंडला हरवून भारताने T20 वर्ल्ड कप तिसऱ्यांदा जिंकला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला यजमान संघही बनला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय टीमवर पैशांचा पाऊस पडलेला आहे. एवढंच नाही तर उपविजेता संघालाही चांगलं बक्षीस देण्यात आलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये T20 वर्ल्ड कपची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम व्यावसायिक मूल्यही वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या 19 वर्षात ICCने बक्षीस रकमेत सातत्याने वाढ केली आहे. यावेळी ICCने T20 वर्ल्ड कपसाठी एकूण बक्षीस रक्कम अंदाजे 123.77 कोटी एवढी ठेवली होती. 2024च्या T20 वर्ल्ड कपपेक्षा ही रक्कम सुमारे 20% जास्त आहे. तर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमला 27.50 कोटींची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर उपविजेता संघ न्यूझीलंडला 14.67 कोटी रक्कम मिळालेली आहे. तर विजेत्या आणि उपविजेत्या संघासोबतच पराभूत उपांत्य फेरीतील खेळाडू इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना समान 7.22 कोटी देण्यात आलेले आहेत. तर 5व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना समान अंदाजे 3.48 कोटी बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंदाजे 2.29 कोटी बक्षीस म्हणून दिले आहेत. विजेता संघालाही बक्षीस मिळालेले आहे. आणि या T20 वर्ल्ड कपमध्ये ज्या 20 संघांनी सहभाग घेतलेला होता त्या 20 संघांना बक्षीस मिळालेले आहे.